आमचे करंजी महाराज घोडके अतिशय सुंदर तबला वाजवत आहेत आणि इथून पुढे 7 दिवस ते आपल्याला या ठिकाणी साथ देणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये मागच्या म्हणजे आपण ज्या वेळेला गावामध्ये कथा केली त्यावेळेला आमचे विजू महाराज मोहाडीचे आहेत, ते त्यावेळेला होते ना, याही वेळेला आजही त्यांची साथ या ठिकाणी सुंदर आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा सुंदर गोड आवाज आपल्या कानावरती पोचणार आहेत, आपल्याच गावातील साऊंड सिस्टम शिवेश्वर साऊंड सिस्टम चिंचोली आणि माऊली साऊंड सिस्टम जांभडी म्हणजे गणेशपूर, अशा दोघांची मिळून पण सुभाषची अत्यंत गोड साऊंड सिस्टम आहेत. मंडप यावर्षी असा सुंदर दिसतोय पहा, इतका सुंदर मंडप या ठिकाणी दिसतोय, सुंदर साऊंड सिस्टीम लावलेली आहेत. एकदा सुभाषसाठी नका वाजवू टाळी, तेच म्हणलं वाजवता का नाही, गावातला आहे ना महाराज. आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे, आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. सुभाषची गोड साऊंड सिस्टीम आहेत, साऊंड सिस्टम 1 नंबर आहेत, गायक 1 नंबर आहेत, वादक 1 नंबर आहेत, आपण सगळेजण 1 नंबर आहात, फक्त मीच 2 नंबर आहे ना. आणि विशेष म्हणजे आता ही जी कथा आहेत ना, ही कथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित ज्यांच्या माध्यमातून होणार आहेत, असं वैष्णव वारकरी कीर्तन चॅनल, वैष्णव वारकरी हे आळंदीहून बोलवले आम्ही, हे चॅनलवाले आहेत ना आळंदीहून. आता ही जी कथा आपली या ठिकाणी होणार आहेत, ही कथा अजून 8 दिवसांनी आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळणार आहेत. असं गोड ज्यांनी आळंदीहून आलाय, तो रात्रभर प्रवास करून आलाय आणि आता त्याच्यासाठी पण एकदा टाळी असो आणि एकदा स्वतःसाठी टाळी वाजवा, कथेला आपण प्रारंभ करू. वा वा वा, गोड आहेत, अगदी अगदी गोड आहेत. आपल्या गावामध्ये सांगायची गरज पडत नाही टाळी वाजवा हे, ह्या गोष्टी सांगाय. मी सांगू का, मी आता मागच्या वर्षीपासून तर आतापर्यंत किमान 15 कथा केल्या असतील, 15च्या वर, 15च्याही वर, पण कीर्तन दररोजचे चालू आहेत. पण मला एवढा अनुभव आलाय की आपल्या गावातले जेवढ्या काही महिला आहेत, जेवढे काही पुरुष आहेत, ऐकण्याकरता असे चेहरे प्रफुल्लित आणि टवटवीत असतात. पण काही काही ठिकाणी असं नाही, त्यांना सांगावं लागतं टाळी वाजवा म्हणून, टाळी वाजवा हे सांगावं लागतं. आपल्या गावाला परंपरा जुनी आहेत महाराज, सुदेवानंदगिरी महाराजांची परंपरा आपल्या गावाला लागलेली आहेत. आणि म्हणून पहिल्यापासून आपण कथेमध्ये असू द्या, कीर्तनामध्ये असू द्या, आपण सगळेजण निपुण झालेलो आहोत. निपुण म्हणजे आपल्याला काही जरी विचारलं तरी आपण सांगत असतो, सांगतो ना आपण. मग मागच्या वर्षी मी कथा सांगितली होती, महादेवाच्या बायकोचं नाव काय महाराज. इतका सोपा प्रश्न विचारला, शंभर पोरग सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देईल. विचारेन बघू आता. चला, आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराणांची रचना केलेली आहेत. 18 पुराण, 4 वेद आणि 6 शास्त्र. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात 2ऱ्या अभंगामध्ये, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिसी गाती, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चहुवेदी जाण, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, सगळेच्या सगळे कोणाला गातात. ऐका ना, गातात म्हणजे कोणाला भजतात. 4 वेद तुम्ही उघडा, वेद उघडण्याचं काम आपल्याकडे नाही आहेत. जरी आपल्याकडे नसलं ना तरी ते आणखीन एका विशिष्ट वर्गाकडे आहेत, ब्राह्मण वर्गाकडे आहेत. 18 पुराण आपल्याकडे घरामध्ये असावेत, पण आपल्या नसू द्या, पण तरी सुद्धा 18 पुराण, 4 वेद आणि 6 शास्त्र आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. आपल्याला आपल्या हिंदू धर्मातले ग्रंथ माहीत असायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना आपल्या हिंदू धर्मातले ग्रंथ माहीत असायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना, ऐका ना, आपल्यांना म्हणजे आपण जेवढे आहोत, आपल्याला आपला हिंदू धर्मातला मुख्य ग्रंथ कोणता आहे हे माहीत नाहीत. पण मुस्लिम बांधवांना विचारा त्यांच्या धर्मातला मुख्य ग्रंथ कोणता आहे, बारीक मुलगा सुद्धा पटकन उत्तर देईल. आपल्या मुलांना विचारल्यावर सांगता येणार नाहीत, सांगा आपल्या धर्मातला हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ कोणता आहे, नाही सांगता येणार. श्रीमद भगवत गीता हे आपल्या ग्रंथ म्हणजे आपल्या धर्मातील मुख्य ग्रंथ आहेत. कधी बी लक्षात ठेवा, विचारलं ना पटकन सांगता आलं पाहिजे. पण आता हे शाळेमध्ये शिकवलं जात नाहीत, हे शाळेमध्ये शिकवलं जात नाही. शाळेमध्ये आता एकच शिकवलं जातं, ते ज्वानी येस पप्पा, बस, याच्या पलीकडे काही नाही. आता तर असं झालंय पहा, तुम्ही इकडे लक्ष द्यात जा. मला रामराम घालणारी मंडळी आहेत, जे हरी घालणारे, कोणी पाहुणे आलं तर हात घालतात. तुम्ही लगेच, मी तिकडे हात केला की लगेच
बरं आपल्याला कथेला बी सुरुवात सवय झालेली ती कोणी बैल आले की लगेच 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 चार वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळेच्या सगळे हरीला गातात. मग हरी कोण? हरी या शब्दाचा अर्थ असा घ्या तुम्ही की जो या जगाला निर्माण करणारं जे तत्व आहे ते तत्व. मग कोणतं तत्व आहे? ते आहेत शिवतत्व, ते आहेत महादेव तत्व. कारण हरी हा नंतरचा आहे, अगोदरचा जो आहेत ना त्याचं नाव आहे महादेव. हे महादेव आता ऐका, सगळेच्या सगळे या ठिकाणी भगवान परमात्म्यालाच गातात. भगवान परमात्मा या शब्दाचा अर्थ आहे ज्याने तत्व निर्माण केलं त्याला म्हणा. आता या कथेतून 7 दिवस इथून पुढं म्हणून 2 पुराण आहेत ज्याला महापुराण असं म्हटलं जातं. मग कोणते कोणते आहेत महापुराण? एक आहेत श्रीमद भागवत महापुराण आणि दुसरं आहेत श्री शिव महापुराण. बाकीचं तुम्ही गरुड पुराण घ्या, त्याला फक्त गरुड पुराण म्हणता येईल, पद्म पुराण म्हणता येईल, म्हणजे वेगळे आपले 18 पुराणं जे आहेत ना यांना फक्त पुराण म्हणतात. पण या 2 पुराणांना महापुराण म्हणतात. मग या महादेवाच्या या पुराणाला म्हणजे महापुराण का म्हणतात त्याचं कारण फक्त एकच आहे, तर याच्यामध्ये महादेवाच्या गोष्टी आलेल्या आहेत, महादेवाच्या कथा या महाग्रंथामध्ये आलेल्या आहेत. कारण महादेव हे महादेव आहेत. महादेव म्हणजे सगळ्या देवांचा देव महादेव आहेत, म्हणून याला महापुराण असं म्हणतात. काय माहितीये, अल्पशा भक्तीने जो कोणी प्राप्त होतो ना लवकर, अल्प म्हणजे थोड्या भक्तीने जो प्राप्त होतो त्याला महादेव म्हणतात. मी सांगू आता एक तुम्हाला, ऐका. जे वैकुंठात राहतात, मंदिरात राहतात त्यांना देव म्हणतात, आणि जे स्मशानात राहतात ना त्यांना महादेव म्हणतात. जे डोक्यावरती त्या ठिकाणी मुकुट घालतात ते देव, आणि जो डोक्यावरती त्या ठिकाणी जटाचा सांभार बांधतो ना तो महादेव. जे गळ्यामध्ये अलंकार घालतात, रत्नजडित अलंकार, त्यांना म्हणजे देव म्हणतात, आणि जो गळ्यामध्ये साप घालून फिरतो त्याला महादेव म्हणतात. आणखीन सांगतो ऐका. जे अंगाला चंदनाची उटी लावतात, चंदन मिळत नाही, चंदनाची उटी ज्यांना लावली जाते त्यांना देव म्हणतात. आणि जो अंगाला भस्म लावतो, मेलेल्या माणसाचं भस्म लावतो त्याला महादेव असं म्हणतात, महादेव म्हणतात. ज्यांना ऋषी मुनी संत जपी तपी ज्यांना भजतात त्यांना देव म्हणतात, आणि ज्यांना भूत वेताळ भजतात त्यांना महादेव म्हणतात. आणखीन सांगू का, बायकोची खोड काढल्यानंतर जो मुर्दा पाडतो त्याला देव म्हणतात, आणि बायको मागितल्याबरोबर देऊन टाकतो त्याला महादेव म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय झालं? कथा आहे त्याची नवीन आपल्याकडे. जेवढं नवीन सांगता येईल तेवढं आपण नवीन सांगण्याचा प्रयत्न करू. महादेवाने, लक्ष द्या, महादेवाने बायको देऊन टाकली, मागितल्याबरोबर बायको देऊन टाकली. ऐका ना, माणूस सगळ्यांची खोड सहन करतो, सगळ्याची खोड, सगळी खोड आपल्याला सहन करता येते, सगळं सहन करू. पण बायकोची जर कोणी खोड काढली ना, बायकोची, रमेश भाऊ, बायकोची जर कोणी खोड काढली तर माणसाला सहन होत नाही का? खोटं आहे? माणूस सगळ्यांच्या शपथा घेतो, कोण म्हणजे सगळ्यांच्या. मायची शपथ घेईन, बापाची शपथ घेईन, बहिणीची घेईन, भावाची घेईन, देवाची घेईन. माय तर गळ्यालाच टांगली मायची शपथ रे भाऊ. असं मनी मायची, मग मनी मायनी शपथ गळ्यालाच टांगली, आपण गळ्यालाच बांधली माय. पण बायकोची शपथ घालणारा खाणारा दाखवा मला कोणी ज्यांनी बायकोची शपथ खाल्ली म्हणून. नाही ना, सगळं सहन होईल, बायकोची खोडी सहन होत नाहीत. बायकोची खोड काढली कोणी? प्रभू रामचंद्राच्या बायकोची खोड कोणी काढली? रावणाने. मुर्दा पाडला का नाही त्याचा? आणि ह्याच रावणाने महादेवाला बायको मागितली तर बायको देऊन टाकली. ह्याच महादेवाने आपलं ह्या रावणाने महादेवाला बायको मागितली. आता काय झालं, इथं मला दोन देवाचं चरित्र सांगता येईल, 2 देवांचं चरित्र सांगता येईल. 2 देवाचं चरित्र म्हणजे एक घ्या कृष्णाचं आणि दुसरं घ्या महादेवाचं. कृष्णाला सुद्धा एक जण बायको मागण्याकरता गेला होता. भगवान कृष्णाला सुद्धा एक जण बायको मागण्याकरता गेला होता. कोण? नारायण, नारायण, नाही का?
नारद महर्षी भगवान कृष्णाला बायको मागण्याकरता गेले होते. काय झालं, ज्या वेळेला नारदजी वैकुंठामध्ये गेले ना, तर देवासोबत बोलायला सुरुवात केली. देवा ऐका, कोढ्यामध्ये बोलतायत. देवा काय, धुणं धुवायचं मशीन पाहिजे. देवा म्हणले नारद असं कोढ्यात नाही देवा, मधुकरी मागायची लाज वाटते, स्वयंपाक करता येत नाहीत, म्हणून असं एखादं मशीन द्या. नारद असं कोढ्यात काय बोलतायत. नाही देवा, घरामध्ये भरपूर पसारा पडलेला असतो, झाडून घ्यायला कोणी नसतं, म्हणून असं एखादं मशीन द्या. विष्णूला नाही, अरे कोढ्यामध्ये काय बोलतोय, जरा स्पष्ट बोल ना, काय पाहिजे तुला. त्यावेळेला त्याने सांगितलं, नारदाने सांगितलं, देवा मला असं एखादं मशीन द्या की ते माझ्या आधी उठलं पाहिजे. माझ्या आधी त्याने त्या ठिकाणी माझ्या घराचं अंगण झाडून घेतलं पाहिजे. माझ्या आधी उठल्यानंतर मी उठल्याबरोबर मला गरम पाणी टाकून दिलं पाहिजे. आंघोळ झाल्याबरोबर मला गरम जेवण तयार केलं पाहिजे. जेवण वगैरे झाल्यानंतर तिनं माझे कपडे धुतले पाहिजे. असं मशीन मला एखादं पाहिजे. असं मशीन आहे का तुमचं? का तुमचं मशीन असंच नाही आहे माझ्या सकट, म्हणजे मला तुमच्यातच घ्या बरं का. बायको मागायला गेली. बायको, नारदा नेमकं तुम्हाला पाहिजे तरी काय, असं कोढ्यात का बोलतायत. नाही देवा, मला आहे ना बायको करायची, बायको पाहिजे. आता ऐका ना, भगवान विष्णूला असं म्हटल्याबरोबर भगवान विष्णूने बोलायला सुरू केली. वा 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 नारदा, वा वा, बायको पाहिजे हो. अरे चांगली गोष्ट आहे, कारण पोटी हरिभक्ताच्या पोटी त्याचं काही नाही, ते देवांकडे आहेत. तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, प्रमाणावर विश्वास ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे ते आप्त न व्हती संत. संतांचे पोरं संत कधीच होणार नाही. संतांचे महाराजांचे पोरं कधीच महाराज होणार नाही. झाला तर एखाद्याचं चुकून, एखाद्याचं झालं तर चुकून, आपल्यासारख्याचं नाही. आपण एवढे पुण्यवान थोडी आहोत. आपण म्हणजे मी, तुम्ही पण नाही त्याच्याबद्दल मला वाईट नाही तर तू ऐका ना. वा 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 म्हणजे फुगवायला सुरुवात केली. काय दोन गोष्टी असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला फुगीर माणूस भेटत असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये फुगीर माणूस. बायांमध्ये म्हणतो ना, पण तुम्ही म्हणता ना तुमच्यामध्ये, नाही हो माय तिले फुगीरे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत का दादा, आमच्या क्षेत्रामध्ये आहेत. मग फुगीरपणा म्हणजे फुगीर माणसाचा फुगीरपणा जर घालवायचा असेल तर काय करायचं, काही नाही, त्याला आणखीन फुगवत राहायचं. तुझ्यासारखी बैस नाही अख्ख्या गावात. तू का तूही म्हणून या घराचा संसार चालू आहे. दुसरी असती तर नांदलीच नसती, राहिलीच नसती. फुगवायचं. दोन गोष्टी आहेत. फुगव म्हणजे आता हे सांगायचं मी 100 रुपये घेत असतो, परंतु आज फुकट सांगतो. फुगा असतो ना आपला, फुग्याला दोन प्रकारे फोडल्या जातं. एक काय, काटा टोचून म्हणजे फोडलं जातं, आणि फुगवून फोडलं जातं. फुग्याला हवा जास्त झाली की फुगा फुटतो, काटा टोचला की फुगा फुटतो. पण आता ऐका ना, काटा टोचल्यानंतर फोडला की त्या फुग्याला त्रास होत असतो. मग त्याला फोडायचं असेल तर त्याला एकच करायचं, फुगवायचं, हवा मारायची, फुगवायचं. तसं या ठिकाणी नारदाला फुगवायला वा 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 नारदा, तुमच्यासारख्या संतांच्या पोटी संत जन्माला येतील. पाहिली की एखादी पोरगी पाहिली का? नारदाने सांगितलं, देवा पाहण्याची काय गरज आहे म्हणे. का तुला तरी 16,108 काय करायच्या? 16,108 तुला तरी काय करायच्या? देवाने ओळखलं, यानं डीपीवरच आकडा टाकला. यानं आकडा डीपीवरच टाकला. मग आता माझ्या ऐका बरं का, भगवान विष्णूला बायको द्यायची तर नाहीच, पण नाहीही म्हणायचं नाही. द्यायची तर नाही, पण नाहीही म्हणायचं नाही. बायको, आता बायको म्हटलं की बायको, फक्त ज्यांचं झालं नाही ना त्यांना विचारा. त्यांना असं वाटतं कधी होईल. ज्यांचं झालं त्यांना विचारा ना, काय होतास तू, काय झालास तू. द्यायची तर नाहीत. आता भगवान विष्णू सांगितलं, मग नारदा बायको पाहिजे ना, चला मला तरी 16,108 काय करायच्या जा. पण एक आठ आहेत, ज्या महालामध्ये मी नसेल त्या महालामध्ये ती बायको तुझी. आता ऐका, मग येणं लगेच धोतर खोसलं, काष्टा खोसला, शेंडीला गाठ मारली, विना असा बाजूला धरला आणि एक महाल पाहायला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर गेले नारदजी, सगळ्यात अगोदर गेले रुक्मिणीकडे. रुक्मिणी काय, कुठे आहे देव म्हणे, काय आंघोळ करताय? पुढच्या महालामध्ये लगेच सत्यभामा, देव कुठे आहेत म्हणे, हे अंग पुसतायत. त्याच्या पुढच्या महालामध्ये
मित्रवृंदे कुठे देव म्हणे हे काय देव आतमध्ये नाश्ता करतायत. असं करता करता 16,108 घरं नारदाने पाहिले, बायको मिळाली नाहीत. नाही तर म्हणायचं नाहीत, नाही म्हणायचं नाहीत आणि द्यायची तर नाही. याला भोळा म्हणता येईल का भोळ्यातला चतुर म्हणता येईल? भोळ्यातला पण महादेव तसे नाहीत ना. महादेवाने बायकोच देऊन टाकली. कोणाला दिली? ऐका, नारदजी. नारदाचं झालं आता हे. पण महादेवाला बायको मागण्या करता गेला रावण. आणि रावणाने काय केलं? भगवान शंकराला खुश करण्याकरता, प्रसन्न करण्याकरता कैलासामध्ये गेला. आणि कैलासामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर मृदंग वाजवायला सुरुवात केली. धात्रिकीर्तक 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 मृदंग वाजवायला सुरुवात केली. मृदंग वाजवत असताना त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाल्यानंतर ऐका ना, प्रसन्न झाल्यानंतर झालं महादेव प्रसन्न झाल्याबरोबर महादेवाने विचारलं, रावणा काय पाहिजे? काही नाही देवा, विश्वसुंदरी पाहिजे. विश्वसुंदरी? हो. कोण? पार्वती. पार्वती पाहिजे, घेऊन जा. लगेच पार्वतीला. पण आता महादेवाच्या बायकोला प्रश्न पडला ना, पार्वती मातेला प्रश्न पडला, हे आमचं भोळं, हे आमचं भोळं बायको घेऊन जा म्हणतो खुशाल. पण आता महादेवाची पार्वती पतिव्रता आहे. तिने सांगितलं मालकाची विनंती, म्हणजे मालकाने शब्द दिला, जावंच लागणार आहेत. मग आता ऐका बरं का, महादेवाने शब्द दिला, जावंच लागणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी पुढं प्रसंग या ठिकाणी सुंदर घडतोय. त्या रावणाने पार्वतीला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि लंकेवरती निघाला. लंकेमध्ये निघाला. लंकेच्या रस्त्याने जात असताना पार्वतीला मात्र त्या ठिकाणी चिंता पडली. चिंता वाटू लागली पार्वतीला, आता कसं होईल माझं. पण पार्वती हुशार, तिने भगवान विष्णूचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखया लाविला. भगवान त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना भगवान विष्णूने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आणि ज्या रस्त्याने रावण चाललाय त्या रावणाच्या रस्त्यावरती म्हणजे रावणाला अडवलं, रस्त्यावरती उभे राहिले आणि रावणाला बोलायला सुरुवात केली. रावणा, काय कुठं चालला? लंकेकडे. कोण आहेत ही खांद्यावरती? विश्वसुंदरी आहेत. विश्वसुंदरी कोण? पार्वती. पार्वती. पण ऐका ना, ज्या वेळेला पार्वतीला उचलून घेऊन जात होता ना, घेऊन जात असताना कैलासामध्येच पार्वतीने सांगितलं, रावणा ऐक, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे, पण तू ज्या ठिकाणी मला ठेवशील त्याच ठिकाणी मी स्थापित होईल. तिथून पुढे तुला मला उचलता येणार नाहीत. रावणाने सांगितलं काही हरकत नाही. खांद्यावरती घेतली, निघाल्यानंतर भगवान विष्णूने ब्राह्मणाचं रूप घेऊन अडवलं, विचारलं कोण आहेत खांद्यावरती? विश्वसुंदरी आहे. अरे विश्वसुंदरी नाहीत, वर बघ, काळी आहेत, काळी भोर आहेत. तवर तईनं काळं रूप धारण केलं ना, तवर तईनं काळं रूप धारण केलं. काळं रूप मग कोणतं? महाकालीचं रूप धारण केलं. काय झालं ऐका ना, रावणाने सांगितलं, अरे ब्राह्मणा येडा बिडा झाला की काय? अरे विश्वाची सुंदरी आहेत, जगात तिच्या इतकी सुंदर कोणी नाही आहेत. रावणाने असं म्हटल्याबरोबर ब्राह्मणाने सांगितलं, अरे वर बघ, काळी ढूस आहेत. मग तिनं वरती बघितलं, रावणाने वरती पाहिलं तर तिनं हातभर जीभ बाहेर काढलेली, केस विचकटलेले. केस विचकटलेले. रावण घाबरला आणि खाली टाकली. जशी खाली टाकली तसं ती महाकाली कलकत्तेवाली झाली.
दे, अमावस की रात बड़ी भारी, हे अमावस की रात बड़ी भारी, हे अमावस की रात बड़ी भारी। घूमने निकली माता महाकाली, घूमने निकली माता महाकाली, एक धानों का मुंडल के हाथ में, एक धानों का मुंडल के हाथ में, काली निकली अमावस की रात में, काली निकली अमावस की रात में, वो काली निकली मरहबे के साथ में। केस बिखरे माँ के काले खादे, केस बिखरे माँ के काले खादे, नैना मैया के हैं लाले लादे, नैना मैया के हैं लाले लाले, काला भैरव जी के साथ में, काला भैरव जी के साथ में, काली निकली अमावस की रात में, काली निकली भैरव जी के साथ में, अमावस की रात में, काली निकली भैरव जी के साथ में, काली निकली भैरव जी के साथ में, काली निकली भैरव जी के साथ में। काली काली अमावस की रात है, ती काली कलकत्त्यामध्ये आजही आहे, की जी कालिका भगवान शिवजींची पत्नी आहेत, भगवान शंकराची पत्नी आहेत. म्हणजे बायको मागितल्याबरोबर बायको देऊन टाकली का नाही हो, मग याला भोळा असं म्हणतात. भोळा काही भोळ्यातले चॅप्टर आहेत, मग भोळ्यातले चॅप्टर बाकीचे देवदेवता, भोळ्याचं रूप घ्यायचं आणि चॅप्टरपणा दाखवायचा, हे बाकीचे देव. काय आवाज नाही रे दादा, आवाज नाही उरला का? मग मिक्सरमध्ये टाकलं चालत नाही. बघ बरं येतोय का आवाज? कंट्रोलर नाही बोलू का? काय बोलू? आता येतोय का? क्लिअर आहे का आता? ओके, विको कमी करा दादा, गवारी पाटील. काली काली महाकाली कलकत्तेवाली अशी ही काली असणारी भगवान शंकराची पार्वती. आता ऐका, भगवान शिवजी एक तत्व आहेत, भगवान शंकर एक तत्व आहेत, आणि हे तत्व आहेत ना, ह्या तत्वाच्या विषयी सांगत असताना असं सांगितलंय पा, भगवान शंकराला जन्म नाहीत, भगवान शंकराला मरण नाहीत. मी तुम्हाला विचारेल बसल्या बसल्या, मला सांगा भगवान प्रभू रामचंद्राच्या आईचं नाव काय? हा, वडिलाचं नाव काय? भगवान श्रीकृष्णाच्या, आता देवकी म्हणावं का यशोदा म्हणावं? देवकी म्हणा, यशोदाही म्हणा, नंदबाबाही म्हणा, वसुदेव ही म्हणा. कारण का आपण इतिहास ऐकलाय, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे नंद यशोदेचा, नाही का? खूपच गरम होतंय नाही का? पण भगवान शंकराच्या आई वडिलाचं नाव माहिती आहे कोणाला? माहिती आहे? कोणालाच माहीत नाहीत. कारण भगवान शंकर हे एक निर्गुण निराकार असणारा तत्व आहेत, निर्गुण निराकार, पण त्याच तत्वाने सगुण साकार झाला. निर्गुण निराकार या शब्दाचा अर्थ असा आहे, निर्गुण निराकार म्हणजे न दिसणारा थोडक्यात, आणि सगुण साकार म्हणजे पिंडीच्या रूपातून दिसणारा. निर्गुण निराकार असणारा तत्व भक्तांच्या करता सगुण साकार झालंय, सगुण साकार या ठिकाणी झालंय. आणि या भगवान शंकर स्मशानामध्ये राहून आपल्या सगळ्यांना संदेश देतात की अरे बाबा हो, मी जरी स्मशानात राहत असेल ना, तरी मला तुम्हाला सुद्धा सगळ्यांना एक दिवस इथंच यायचंय. कुठं?
स्मशानात. कुठे आहे आपल्या गावची स्मशानभूमी? हा, इथं जवळच आहे ना. तुम्ही गेला होता, कधी गेला होता? आ परत कसं काय आला मग तुम्ही? दुसऱ्याला पोचवण्याकरता गेलो होतो महाराज, दुसऱ्याला पोचवण्याकरता गेलो होतो, नाही का? मग महाराज भगवान शिवजी का त्या स्मशानामध्ये राहतात? संदेश देत आहेत आपल्याला, संदेश. अरे तुम्ही कितीही कमवलं, कितीही काहीही केलं तरी एक दिवस तुमच्या अंगाची राख मलाच माझ्या अंगाला लावायची आहे. पण ऐका ना, भगवान शंकर ज्या ठिकाणी राहतात लोक तिथं विनाकारण गर्दी कधीच करत नाही. तिथं विनाकारण गर्दी कधी तुम्ही पाहिलेत नाहीत ना. तिथं विनाकारण गर्दी होतच नाहीत, कारण तिथं कोणी जातच नाहीत. गेलं तर कामा करता आणि वाटी लावून आलं की लोक तिथंच म्हणतात फक्त काही खरं नाही रे भाऊ, माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही रे भाऊ, आणि घरी आले की लगेच सवजसारखं, नाही का? मग भगवान शिवजी संदेश देत आहेत आपल्याला की अरे राख होणार आहेत एक दिवस आपल्या तुमच्या सुद्धा, नाही का, जीवनाची या ठिकाणी राख होणार आहेत. माता ऐका बरं का, माणसाचं मन जर आपल्याला मोकळं करायचं असेल तर माणसाला मन मोकळ्या म्हणजे आपल्या मनातील गोष्ट जर सांगायची असेल ना, तर आता एकच ठिकाण शिल्लक राहिलंय, तर ते म्हणजे महादेवाचं मंदिर. मन मोकळं करायचं असेल ना तुम्हाला, तर मन मोकळं करण्याकरता महादेवाच्या मंदिरासारखं स्थान तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. देवाकडे आपलं मन मोकळं करावं. तुम्ही जर तुमचं मन एखाद्या मैत्रिणीकडे मोकळं केलं ना, तुम्ही जर तुमच्या काही गोष्टी जर एखाद्या मैत्रिणीला जर शेअर केल्या, तर तीच मैत्रीण पुढे चालून 1-2 महिन्यानंतर तुम्ही केलेल्या शेअर बाजार केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही तुमची मैत्रीण तिच्यापुढं तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या घरातल्या गोष्टी सांगतात, पण सांगत असताना तीच मैत्रीण तुमची जी मैत्रीण आहे ती शेअर बाजार करत असते. म्हणून मन मोकळं करायचं असेल तर देवाकडे मन मोकळं केलं पाहिजे. म्हणून दररोज यावं या ठिकाणी भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये. आलं ना, सोमवारी यावं, आपल्याला वेळ मिळेल तेव्हा यावं, भगवंताच्या जवळ बसावं आणि बसवून त्याच्यासोबत गप्पा माराव्यात. देवाला म्हणावं, देवा मी एवढी तुझी भक्ती करतो, एवढी तुझी पूजा करतो, एवढी तुझी आराधना साधना सगळ्या गोष्टी करतो, मग माझ्याच वाट्याला दुःख का रे? का माझ्या वाट्याला दुःख येते? अरे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत दिवसातून एक वेळा का व्हाईना मी तुझं स्मरण करतो, तुझं नाव घेतो. मग या सगळ्या गोष्टी मी जर करत असेल तर मग का माझ्या वाट्याला हे दुःख येतंय? तुमचं मन जर तुम्ही द्यावा म्हणजे भगवंताजवळ जर त्या ठिकाणी हलकं केलं, मोकळं केलं, तर नक्कीच देव आपलं मनातलं जे आहेत ना ते जाणल्याशिवाय राहत नाही. जाणल्याशिवाय राहत नाही. देवाजवळ बसलं पाहिजे, देवाजवळ मन मोकळं केलं पाहिजे. कारण मोकळे मन रसाळ वाणी, मोकळं मन केलं पाहिजे ना, रसाळ वाणीनं बोललं पाहिजे. रसाळ या शब्दाचा अर्थ आहे सुंदर, त्या ठिकाणी भगवंतासोबत बोललं पाहिजे. अशा भोलेनाथाची कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहेत. ऐकत असताना एक कथा नवीन आपण या ठिकाणी आजच्या पर्वामध्ये ऐकली. आता हे सगळे देवदेवता जे आहेत हे स्टँडर्ड राहतात, नाही का, चांगले कपडे, चांगला मुकुट, चांगले अलंकार, हे सगळे देवाकडे आहेत. पण महादेव तसे नाहीत ना. महादेव अशा महादेवाची कथा आपल्याला ऐकायची आहेत ना. ही 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 जी कथा आहेत ही पापाचा नाश करणारी कथा आहेत. ही जी कथा आहेत अमर कथा आहेत. म्हणून एक भजनच या ठिकाणी सुंदर आहेत पहा. जिसे श्रवण कर, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ऐसी शिव कथा, ऐसी शिव कथा, ऐसी शिव कथा, ऐसी शिव कथा, शिव कथा, ऐसी है शिव कथा, शिव कथा, ऐसी है शिव कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, शिव कथा, ऐसी शिव कथा. शिव कथा
जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म के व्यथा, असं हे शिवपुराणात. या शिवपुराणामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळेल. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला या शिवपुराणामध्ये मिळेल. भावाने भावाशी कसं वागावं, सासूने सुनेशी कसं वागावं, नवऱ्याने बायकोशी कसं वागावं, आणि त्या ठिकाणी सुनाने सासूशी, सासूने सुनाशी कसं वागावं, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शिवपुराणामध्ये मिळेल. सगळ्या प्रश्नाचे उत्तर शिवपुराणामध्ये आहेत. सासूने सुनाशी, सुनाने सासूशी कसं वागावं, हेही या शिवपुराणामध्ये सांगितलंय. वाटतंय ना आपल्याला, आपल्याला वाटतं ना की सासूचे सुनाचे कधी भांडणं झाले नाही पाहिजे म्हणून. वाटतं ना तुम्हाला सासू सुनाचे कधी भांडणं झाले नाही पाहिजे, वाटतं ना. इकडे वाटतं ना तुम्हाला. तुम्ही जागा धरून बसल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीपासून इकडं बसलं की ऊन येतं, इकडे बसलं की सावली येते म्हणून. सूर्य असा जातो ना इकडं. आता हुशार आहे महाराज. आपल्या गावातल्या महिला हुशार आहेत. हुशारिकीच्या बाबतीत यांचा कोणी हातच धरायचा नाही, धरले तर यांची पायच धरायची. माय लय हुशार आहे हो तू. फक्त उद्यापासून आहे ना असं मध्ये लसणा करता वाफे नका ठेवत जाऊ, नाही का. असं पुढे उद्यापासून, आता आजच्या दिवस राहू द्या, असू द्या, आजच्या दिवस काही नाही, पहिला दिवस आहे आपला. आणि ऐका ना, एक सूचना मला द्यायची आहे की इथं वरती आल्यानंतर या ग्रंथावरती हळद कुंकू टाकू नका. फुलं वा, तुम्ही बेलपान वा, कुंकू हळद वाहू नका. ज्यावेळेला आपण आरतीला येतो ना त्यावेळेला असू द्या किंवा नंतर असू द्या, याच्यावरती फक्त एकच करा, हळदी कुंकू टाकू नका. कारण काय माहिती का, ही जी पेटी आहेत ना, ही पेटी माझी नाही हो, मी दुसऱ्याची आणलेली आहे, दुसऱ्या कथाकाराची. माझ्याकडे अजून पेटी नाहीत, गरीब आहेत मी महाराज, अजून गरीब आहे. गरीबाकडे काय असतं, अन्न खाऊन दिवस काढणारी माणसंही महाराज आम्ही. राहायला घरं नाही मला, कड्याच्या घरात राहतोय मी सध्या. पांडित एका बाजूला. नाही, सुदामदेवाच्या घरी काही नव्हतं, पण त्याला नंतर देवानं दिलं ना. देवाने नंतर त्याला सोन्याची नगरी दिली. कधी एक पोरग झालं ना आता कौलक. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. नक्कीच सूचनेचं पालन तुम्ही करणार आहात. याच्यावरती हळद कुंकू तुम्ही दर्शना करता वर या, याच्यावर हळद म्हणजे बेल वाहा, तुमच्याकडे काय असेल ते फुल वाहा. साखर सुद्धा टाकू नका, साखर सुद्धा टाकू नका. मला पण पेटी घ्यायची, पण वृंदावनला जाणंच होत नाहीये. आणि मला तुम्ही गेल्यानंतर आपली भेटवर्षणच होते. ऐका, काय सांगत होतो मी, शिवपुराण. प्रत्येक गोष्टीचं उत्तर या शिवपुराणामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे मी सांगत होतो की सासू सुनाचं भांडण होऊ नये असं जर वाटत असेल तर शिवपुराण ऐका. होतंय ना, सासू सुनाचं भांडण होतंय ना. मग ऐक, म्हणजे जर व्हावं असं जर नसणं वाटत घरामध्ये जर भांडण होऊ नये असं जर वाटत असेल तर याच्याकरता माझ्याकडे एक उत्तर आहे. शिवपुराणाचं उत्तर देत नाही मी, माझ्या पदरचं उत्तर देतो. मरेपर्यंत सासू सुनाचं भांडण होणार नाही. आणि झालं तर 1 लाख रुपये पांडित यायचे आणि घेऊन जायचे आपल्याकडून. ऐका ना, शिवपुराणात म्हणजे माझ्या पदार्थ सांगतो मी, मला पुढची कथा सुद्धा सांगायची आहेत, पण अगदी हसत खेळत आपल्याला 7 दिवसापर्यंत ही कथा पूर्णत्वाकडे न्यायची आहे. हसत खेळत, भगवंताचा दरबार आहे, देवाच्या दारामध्ये हसत खेळतच राहिलं पाहिजे. नाही तर देवाला आपण म्हणतो ना, सुकलेली फुलं नको आहेत, फुलं कशी पाहिजे, टवटवीत असली पाहिजे. सुकलेली फुलं देवाला नको आहेत. ऐका, सासू सुनाचं भांडण व्हावं नसं असं जर वाटत असेल की होऊ नये तर त्याच्याकरता एकच आहेत. 1 ग्लासभर पाणी आणायचं, सासूकडे द्यायचं. ग्लासभर पाणी सासूकडे द्यायचं, तिला म्हणायचं तुम्ही एक घोट घ्या आत्या, मी एक घोट घेते, भांडण होणार नाही. ऐका ना आत्या, तुम्ही एक घोट घ्या, मी एक घोट घेते, भांडण होणार नाही. पण त्याच्याकरता एक प्रक्रिया आहे, एक प्रक्रिया आहेत. काय प्रक्रिया आहे माहिती का? प्रक्रिया फक्त एकच आहेत. पाणी पित असताना घोट जो आहेत ना, पाण्याचा घोट गिळायचा नाही, तोंडातच ठेवायचा. सासूनेही सुनानेही तोंडात ठेवायचं. आणि भांडणाला सुरुवात झाली, बोलल्याने शब्द, म्हणजे आपण म्हणतो ना, शब्दाने शब्द वाढत जातो. जर तुम्ही बोललाच नाही तर भांडणं होतील का? माय बोललाच नाही तर भांडणं होतील. म्हणून कमी बोलायला शिका. बोलत असताना म्हणजे रसाळ बोललं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे शब्द अक्षर रसिके मेळवीन. म्हणजे साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे कल्लोळ शब्द घरामध्ये वापरा. वापरल्यानंतर घरामध्ये प्रेम वाढल्याशिवाय राहणार नाहीत. आणि एकदा जर का घरामध्ये प्रेम वाढलं ना की भांडण झाल्याशिवाय म्हणजे भांडणं होणार नाहीत, कधीच भांडण होणार नाहीत. म्हणून या शिवपुराणामध्ये सगळ्या गोष्टी मिठो मिठो बोल थारो काही बिगडे थारो काही बिगडे.
मिठ बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े, मिठ मिठ बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े। या जीवन में दम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं। मिठ मिठो मिठो बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े, मिठो मिठो बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े। सोच समझ ले सार्थो रे संसार, लाख जतन कर नहीं आवे घर बार। सोच समझ ले सार्थो रे संसार, लाख जतन कर नहीं आवे घर बार। तू जान ले प्रभु नाम ले, राह मान ले, संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं। मिठो 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 बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े, मिठो मिठो बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े, मिठो मिठो बोल थारो कहीं बिगड़े, कहीं बिगड़े थारो कहीं बिगड़े। मिठू मिठू बोल थारे काय बिगडे. ऐका, गोड बोललं पाहिजे. शिवपुराणाचे शब्द आहेत. शिवपुराणाचे शब्द असे या ठिकाणी सांगतात की आता एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय, उपस्थित होतोय की महाराज हे शिवपुराण सगळ्यात अगोदर कोणी कोणाला सांगितलं. प्रश्न आहेत ना. मी मागच्या वर्षी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं नव्हतं, पण आता या ठिकाणी सापडलेत मला. हे शिवपुराण सगळ्यात अगोदर कोणी कोणाला सांगितलं असेल तर हे शिवपुराण सगळ्यात अगोदर नवऱ्याने बायकोला सांगितलं. नवऱ्याने बायकोला सांगितलं. मग नवरा कोण आणि बायको कोण? महादेव आणि पार्वती. पण कधी सांगितलं, कसं सांगितलं, एक ऐका. झालं असं पहा, परांबिका परमेश्वरी त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती दोघंही जण पती पत्नी बसलेले आहेत. कैलास नावाच्या पर्वतावरती दोघंही पती पत्नी बसलेले आहेत आणि भगवान शंकराने दररोज नवीन नवीन कथा माता पार्वतीला सांगाव्यात. दररोज त्रेतायुगातील कथा असू द्या, द्वापार युगातील कथा असू द्या, कृतायुगातील कथा असू द्या, या सगळ्या कथा भगवान शिवजी आपल्या पत्नीला सांगायचे. ऐका ना, काय माहिती का, घरामध्ये बसल्यानंतर एका विचाराच्या गप्पा असल्या पाहिजे. एका विचाराच्या गप्पा असल्या पाहिजे ना. बायकोने जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. पण प्रश्नाचं उत्तर देत असताना देवाविषयी जर त्या प्रश्नाचं उत्तर असेल, प्रश्न जर देवाविषयीचा असेल तर त्या प्रश्नाला किंमत आहे. इथं पार्वती माता सारखी त्या ठिकाणी विचारायची प्रभूंना, शिवजी महादेवा मला सांगा ना, कथा सांगा, रामायण कसं घडलं, कृतयुगात असणाऱ्या कथा, भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगा, वामन भगवंताचं चरित्र सांगा, नृसिंह हे सगळ्याच्या सगळ्या अवताराची कथा मला तुम्ही सांगा. अशा प्रकारे भगवान शिवजी कथा सांगायचे आणि सांगत असताना पार्वती माता अत्यंत प्रेमाने आणि ध्यान देऊन ऐकायची. पण एक दिवस झाला असं पहा, दोघंही पती पत्नी बसलेले आहेत. आता कथा सांगण्याकरता शिल्लक राहिली नाहीत आणि मग एकच कथा शिल्लक राहिली होती, तिचं नाव आहे शिव महापुराण कथा. आता हे शिव महापुराण कथा पार्वतीला सांगायचे आणि सांगत असताना भगवान शिवजी म्हणतायत, पार्वती माझ्याकडे एक सुंदर कथा आहेत बरं का तुला सांगण्याकरता. एक नवीन कथा आहेत. राम तू ऐकलायत, कृष्ण तू ऐकलायत, कृतायुगातले ऐकलायत, पण एक नवीन कथा आहेत. पार्वती मातेने सांगितलं, देवा मग आतापर्यंत तुम्ही ही शिव महापुराण कथा जी मला तुम्ही सांगत आहात, ही कथा तुम्ही जर मला सांगणार आहात तर मला तुम्ही अगोदर का नाही सांगितली बरं? तुम्ही तुमच्या मनामध्ये लपवून का ठेवली? कारण प्रत्येक घरातल्या स्त्रीला वाटतं की नवऱ्याने आपल्यापासून कुठलीच गोष्ट लपवली नाही पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी पार्वती माता सुद्धा त्या ठिकाणी विनंती करते की सांगा काय कथा आहे तुमच्याकडे, सांगा. पार्वती ही जी कथा आहेत ना, एकांतात सांगणारी कथा आहेत, लोकांतात आपल्याला सांगता येणार नाहीत. कारण आपल्या या ठिकाणी अवतीभोवती भरपूर गण आहेत. गण म्हणजे महादेवाचे गण आहेत, नंदी आहेत, डोक्यामध्ये गंगा आहेत, गळ्यामध्ये त्या ठिकाणी सर्प घातलेला आहेत. म्हणून यांच्या देखत ही कथा आपल्याला सांगता येणार नाहीत. मी तुला एका उंच डोंगरावरती घेऊन जातो, हिमालयामध्ये एका उंच डोंगरावरती त्या ठिकाणी घेऊन जातो. निघाले भगवान शिवजी.
आता पार्वतीला घेतलं, नंदीला घेतलं, नंदीवरती दोघही जण बसले. आता मम्मी पप्पा निघाल्यानंतर मुलगा घरी राहील का? मुलाने सुद्धा विनंती केली की पप्पा मला यायचं. निघाले गणपती सुद्धा. आता गणपती निघाल्यानंतर इथं अगोदर सांगितलं होतं की ही कथा लोकांताच सांगायची नाहीत, ही कथा आपल्याला एकांतात सांगायची आहेत. कथा लोकांतात सांगायची नाहीत. आता एवढे सगळेच्या सगळे निघाले ना. गणपती आहेत, पार्वती आहेत, गळ्यामध्ये सर्प आहेत, जटेमध्ये गंगा आहेत, नंदी महाराज आहेत, सगळेच्या सगळे त्या ठिकाणी निघाले. जात असताना भगवान शिवजींना प्रश्न पडतोय आता कशी कथा सांगावी, कशी कथा सांगावी, कारण आपल्या आतमध्ये कोणालाही न्यायचं नाहीयेत. झालं असं पहा. भगवान शंकराने एका एकाला अगोदर उतरावायला सुरुवात केली. अगोदर गणपती बाप्पाला उतरवलं. गणपती थांब इथंच, आम्ही दोघं जण जाऊन येतो. गणपतीला थांबवलं. गणपतीला थांबवल्यानंतर नंदीला थांबवलं. नंदीला थांबवल्यानंतर पुढं गेले. गंगेला सुद्धा थांबवलं. गंगा सुद्धा उतरली. गंगाला सुद्धा खाली उतरवून ठेवलं. आणि आता ज्या गुहेमध्ये जायचंय, ज्या गुफेमध्ये जायचंय, त्या गुफेमध्ये दोघंही पती पत्नी गेले. पण जाण्याच्या अगोदर आणखीन एक जण राहिला ना, बाहेर काढायचा अजून एक जण राहिला. कोण राहिला? सर्प सुद्धा राहिला. सर्पाला सुद्धा काढलं. आणि आणखीन एक राहिला, त्याचं नाव आहे तिसऱ्या डोळ्यातला अग्नी. या अग्नीला सुद्धा भगवान शंकराने सांगितलं, शिवजींनी सांगितलं, ऐक अग्नी. तिसऱ्या डोळ्यातला अग्नी बाहेर काढला आणि त्याला सांगितलं तू या गुफेच्या तोंडाशी थांब, आम्हाला दोघांना आतमध्ये जायचंय. दोघं जण आतमध्ये गेले. एक भला मोठा दगड या गुफेच्या तोंडाशी लावून घेतला. त्याचा दरवाजा बंद केला. दोघंही पती पत्नी आतमध्ये गेले. पण हा जो अग्नी आहेत ना डोळ्यातला, हा अग्नी चतुर आहेत, हुशार आहेत. याने विचार केला की महादेव असं नेमकं काय गुह्य बोलतायत पार्वतीला, आपण ऐकलं पाहिजे. मग ऐकलं पाहिजे म्हणून त्याने काय केलं, अग्नीने एका पक्षाचं रूप धारण केलं. तो पक्षी म्हणजे कबूतर. त्याला कपोत नावाचा पक्षी असं सुद्धा म्हणतात. कबुतराचं रूप धारण केलं, कबुतराचं. आणि कबुतराचं रूप धारण करून ज्या गुफेच्या तोंडाला दगड लावला होता ना, तिथून थोडंसं एक भोसकं होतं आतमध्ये जाण्याकरता, एक थोडंसं खिंड होती जाण्याकरता. त्याने पक्षाने काय केलं, आतमध्ये गेला. आतमध्ये गेला आणि महादेव पार्वतीला कथा सांगतायत. बरं, कथा सांगत असताना ही कथा एका दिवसाची कथा नव्हती, 3 तासाची कथा नव्हती, 8 दिवसाची कथा नव्हती. या बाबाने एकदा कथा सुरू केली की एकदम महिनाभर कथा सांगितली. 1 महिनाभर उठलेही नाही, खाणं नाही, पिणं नाही, म्हणजे उठलेच नाही जागेवरून. आता माता पार्वती विचार करते बाबा काही आपल्याला उठू देत नाहीत. आणि महादेव कथा सांगत असताना डोळे बंद केलेले आहेत आणि कथा सांगतायत. हे शिवपुराण सांगतायत. हे जे मी तुम्हाला सांगतो ना, हे शिवपुराण सांगतायत. आणि हे शिवपुराण सांगत असताना पार्वतीला वाटलं आता महादेव आपल्याला काही सुट्टी देत नाहीत. मग बोर झालेले आहेत. बसून बसून त्या ठिकाणी माणूस बसलो. या ठिकाणी शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे, विज्ञान आपण ऐकतो ना, विज्ञानाचं म्हणणं आहे माणसाची बसण्याची क्षमता आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता फक्त 45 मिनिटाची. 45 मिनिटाच्या वर माणसाचं मन विचलित होतं ना, असं वाटतं कधी आवरतं हे, कधी आवरतं हे. बरोबर आहे ना? हे कधी आवडतं. म्हणजे विज्ञानाचं असं म्हणणं आहे, विज्ञानाचं असं म्हणणं आहे बरं का. 45 मिनिटच फक्त ऐकण्याची क्षमता आहे. आणि झालं असं, पार्वती माता कथा ऐकते. कथा ऐकत असताना पार्वतीला झोप लागली. पार्वतीला झोप लागली. महादेव डोळे बंद करून कथा सांगतायत. माता ही कथा पार्वतीला ऐकत असताना, पार्वती माता ऐकत असताना झोप तर लागली. आणि 1 महिन्याने ही कथा पूर्ण झाली. कारण झोपेचे सुद्धा प्रकार आहेत. झोपेचे प्रकार असे असतात पहा. एका जणाला दिवाळीची सुट्टी मिळाली, बोनस मिळाला, 5 दिवसाची सुट्टी आहेत म्हणून त्या ठिकाणी पैसे घेतले, बोनस घेतला, घरी आला. घरी आल्यानंतर बोनस बायकोच्या हातामध्ये दिला. त्याला सांगितलं, बायकोला सांगितलं, ऐक आता इथून पुढे मला 5 दिवस मला सुट्टी आहेत आणि आता मला झोपायचं. हे बोनस आणि तुला काय आणायचं दुकानातून ते घेऊन ये. तुला काय करायचं ते दिवाळी साजरी कर. यानं संध्याकाळच्या वेळेला जेवण केलं, अंगावरती गोधडी घेतली आणि जे झोपला. दुसरा दिवस उजळला तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा तो उठला नाहीत. बायको वाट पाहते, कारण पाडवा आहेत ना, पाडवा दुसरा दिवस पाडव्याचाच असतो ना. मग पाडव्याच्या दिवशी आपल्याकडे नाहीत पण इतर ठिकाणी पाडव्याच्या दिवशी बायकोने नवऱ्याला ववाळायचं असतं. आपल्याकडे आहे का? आहे. मला कसं ववाळलं नाही अजून. पाडव्याच्या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं. मग दुसऱ्या दिवशी उठण्याची वाट पाहिली पण तरी सुद्धा उठला नाहीत. तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दिवाळी आहेत. आता दिवाळीला सुद्धा तो उठला नाहीत. दिवाळीला तिने सुद्धा त्या ठिकाणी उठण्याची वाट पाहिली पण उठला नाहीत. दिवाळीच्या दिवशी उठला नाहीत. मग झालं असं पहा, तिने स्वतःने त्या ठिकाणी स्नान वगैरे झालं, सगळं झालं, फटाके फोडायला सुरुवात केली. पोरांनी रात्रीची वेळ झाली तरी सुद्धा रात्रभर हा उठला नाही. दुसऱ्या दिवशी आता भाऊबीजीला भावाच्या घरी जायचं. एकुलता एक भाऊ तिला घेण्याकरता आला. घेण्याकरता आल्यानंतर तिने तिला उठवला. हो माझा भाऊ जाण्याकरता आलात, मला घेऊन जाण्याकरता आलात, मला पैसे द्या ना. त्याने सांगितलं खिशामध्ये पैसेच काही
लागले ते घेऊन जाय आणि लवकर ये म्हटल्यानंतर तो झोपून तसाच राहिला. हिने सुद्धा स्वयंपाक वगैरे भावाला केला, जेवू घातलं आणि याला जाता जाता याला खबर दिली की मी चालले आता, तुम्हाला काय करा, स्टीलच्या डब्यामध्ये शेव आहेत, लाडू आहेत, भूक लागली की उठा खा. ही तिथं गेली, माहेरामध्ये गेली, एक दिवस राहिली, भावाला वळलं, दुसऱ्या दिवशी घरी आली तरी हा बाबा झोपेलच. दुसऱ्या दिवशी झोपेलच आणि झोपेलमध्ये असताना त्या ठिकाणी तिने उठवलं आणि उठवलं, सांगितलं उठा ना. त्याने सांगितलं तुला सांगितलं ना खिशातून पैसे घेऊन जाय म्हणून. लक्षात आलं तुमच्या बोलणं? म्हणजे बायको जाऊन आली तरी याला झोपच लागलेली. म्हणजे झोपेचे सुद्धा प्रकार आहेत. तसं या ठिकाणी पार्वती मातेला झोप लागलेली आहे. आता झोप तर लागली, माता उठायचं कसं? पार्वती माता कथा संपण्याच्या काही क्षण अगोदर त्या ठिकाणी उठली आणि उठल्यानंतर भगवान विष्णूने आपलं भगवान शंकराने डोळे उघडले आणि भगवान शिवजींनी पार्वतीला विचारलं, पार्वती कथा ऐकली का? कथा ऐकली का? आता हो म्हणावं तर बाबा प्रश्न विचारेल आणि नाही म्हणावं तर बाबाला राग येईल. लक्षात आलं तुमच्या बोलणं माझं? हो म्हणावं. हो जर म्हटलं तर प्रश्न विचारेल ना. आता मी जर तुम्हाला विचारलं सांगा एखादा प्रश्नाचं उत्तर, सांगता येईल का तुम्हाला? मग कथा ऐकून उपयोग काय आपला? कथा संपल्यावर जर मी विचारलं तुम्हाला तर बरं तुम्ही झोपलेला पण नाही. आता हो म्हणावं. मग त्या ठिकाणी पार्वतीने विचार केला की अशा परिस्थितीमध्ये न बोललं तेच चांगलं, बोलूच नाहीत. म्हणून त्या ठिकाणी विचारताय सारखं पार्वती कथा ऐकली का? पार्वती कथा ऐकली का? असं म्हटल्यानंतर जो कबूतर होता ना, हा कबूतर 1 महिन्यापासून कथा ऐकत होता आणि कथा ऐकत असताना पार्वतीच्या आसनाखाली ते कबूतर लपलं होतं आणि त्या कबुतराने 2 अंडे त्या ठिकाणी दिले होते. त्या अंड्यातून त्या ठिकाणी कबुतराचे पिलं बाहेर निघाले. निघाल्याबरोबर त्या ठिकाणी ते पिलं म्हणू लागले, आम्ही ऐकली कथा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महादेवाला राग आला. कारण ही कथा लोकांना सांगायची नव्हती. ही कथा कोणाला सांगायची होती? फक्त बायकोला सांगायची होती. महादेवाला राग आला, त्रिशूळ घेतला ना मारायला त्या कबुतरावरती मारायला धावले. पण त्या ठिकाणी त्या कबुतराने सांगितलं, देवा थांबा, आम्हाला मारू नका. का मारू नका आम्हाला? कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्हाला जी आता कथा सांगितली ती कथा कोणती आहेत? म्हणजे शिवमहापुराण कथा. आणि या शिवमहापुराण कथेने काय होतं तर माणूस अमर बनतं. मग देवा तुम्ही जर आम्हाला आता मारलं ना तर तुमच्या कथेला कलियुगामध्ये कोणीही ऐकणार नाही. कारण ही अमर कथा होणार नाहीत, ही मृत्यूची कथा ठरेल. भगवान विष्णूने आपलं भगवान शंकराने त्या ठिकाणी भगवान शिवजींनी त्या ठिकाणी दोघांनाही माफ केलं, मारलं नाहीत. पण आता ऐका ना, हा प्रसंग ज्या ठिकाणी घडला ना, हे ज्या ठिकाणी घडलं ते स्थान आजही आपण तीर्थयात्रा करण्याकरता जातोय. अमरनाथ. हे सगळं कुठे घडलं? अमरनाथामध्ये घडलं. अमरनाथाला सगळ्यात अगोदर कथा कोणी कोणाला सांगितली सांगा बरं आता एकदा? महादेवाने पार्वतीला. ऐकली कोणी? पार्वतीने ऐकली. मग ऐकली कोणी? कबुतराच्या पिल्लांनी. अशी अमर असणारी कथा आहेत. अमर असणारी स्त्री जगाचा मालक आहे तो बाप महादेव, जगाचा मालक आहेत. ऐका ना, एक उदाहरण मला या ठिकाणी एक आठवलं आता की हे जे विश्व आहेत ना, हे जे विश्व निर्माण केलंय, या विश्वाला निर्माण करणारा महादेव आहे. या विश्वाला निर्माण करणारा तो देव आहे. मग मला सांगा, जो देव आहे, या जगाचा मालक तो देव आहे. त्या देवा वाचून आपण आहोत. देवाशिवाय आपण आहोत. देवाने आपल्याला जन्माला घातलं. पण एक गोष्ट ऐका, झालं असं पहा, देवाशिवाय हे जग नाही आहेत. देव जर काढून घेतला ना या जगातून तर खाली काही शिल्लक नाही आपल्याकडे. काहीच नाही. फक्त एकदा जर काही याच्यातून देव रिक्त केला ना, देव जर काढला, ओगळला, काही शिल्लक नाही. कारण एक उदाहरण सांगतो. एक बाई बाजारामध्ये गेली मडकं आणण्याकरता. उन्हाळ्याचे दिवस लागले, आता माठ आणण्याकरता ती बाजारामध्ये गेली. आता माठ आणण्याकरता बाजारामध्ये गेल्यानंतर झालं असं पहा, माठ आणण्याकरता बाजारामध्ये गेली. कुंभाराला विचारलं, दादा केवढ्याला आहे ते मडकं गाडगं काय असेल ते तुमच्याकडे ते गागर माठ केवढ्याला आहे? त्याने सांगितलं, बाई 200 रुपयाला आहेत. 200 रुपयाला? अरे का लुटायला बसला का? नको. ती बाई त्या कुंभाराला बोलायला लागली. बोलत असताना त्या कुंभाराला नम्रतेने उत्तर दिलं. सांगितलं, आई काय
हे मडकं घडवत असताना याच्या पाठीमागे फार मोठं कष्ट आहेत. काय कष्ट आहेत? आई, माती आणावी लागती, माती चाळावी लागती, माती भिजवावी लागती, माती तुडवावी लागती, माती घडवावी लागती, माती भाजावी लागती आणि मग माती भाजल्यानंतर मडकं तयार होतं. मग त्या बाईने विचार केला, मातीची किंमत आपल्या मडक्याची किंमत कशाने वाढली? मडक्याची किंमत वाढली मातीने. मडक्याची किंमत एवढं मातीचं सांगतोय तो, घडवावी लागती, बडवावी लागती, तोडवावी लागती, भाजावी लागती, मग बाजारामध्ये आणावी लागती. मग त्या मडक्याची किंमत वाढली कशाने? मातीने. मग त्या बाईने सांगितलं, कुंभार दादा एक करा ना, तुमची माती काढून घ्या, मला मडकं द्या. मातीशिवाय मडकं आहेत का? माती वाचून मडकं आहेत? जसं माती वाचून मडकं नाहीत तसं या जगामध्ये या विश्वामध्ये देवा वाचून हे जग नाहीये. देवाला कधी रिक्त करायचं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर महादेवाची कथा आपण या ठिकाणी ऐकतोय. मग कलियुगाला सुरुवात झालेली होती. सगळे ऋषीमुनी या ठिकाणी प्रश्न विचारतायत. मी सांगणार आहेत उद्याच्या सत्रामध्ये काय काय प्रश्न निर्माण झाले, कोणते कोणते प्रश्न निर्माण झाले. पण हे महाराज, या कथेच्या साह्याने कोणाचा उद्धार झालाय का बरं? जसं आपण श्रीमद भागवतामध्ये उदाहरण देतो तसं या कथेच्या साह्याने कोणाचं उदाहरण झालं, म्हणजे कोणाचा उद्धार झालाय का म्हणून आम्ही ही कथा ऐकायची? कारण फुकट ऐकण्याला करता आमच्याकडे वेळ नाहीत. हरभरे सोंगायची वेळ आली महाराज. आता हरभरे वाळले बरं आता. मग महाराज काय मिळणार आहे आम्हाला या कथेने? काय मिळणार आहे आम्हाला या कथेने? प्रश्न निर्माण होईल. कारण आपण सगळेजण फळाची इच्छा करणारे माणसं आहोत. मला लय आता नवीन आठवायला लागलं हरभरण. अजून 8 दिवसानं नाही, अजून 8 नाही, अजून 15 दिवसानं मला सहाय्य करा. हा कोण नाही हो, मी एकटाची सोंगायला आणि मी बायको, आम्ही दोघंच. ऐका, काय मिळतं आम्हाला या कथेने? तर या कथेने मिळतं अमरत्व प्राप्त होत असतं, जीवनातील दुःख निघून जात असतं, माणसाचा उद्धार होत असतो. कोणाचा उद्धार झाला एक कथा सांगतो आणि या ठिकाणी सेवेला आपण पूर्णविराम देणार आहोत. ऐका, उद्यापासून अगदी वेळेमध्ये आपल्या कथा सुरू करायची. वेळेमध्ये आता काय, यानंतर आता इथं जेवणाची आपली प्रसादाची व्यवस्था आहे आणि पुढं उशीर होऊ नये, पुढे उशीर झाला नाही पाहिजे ना, म्हणून आपल्याला आणखीन हरिपाठ करायचा आहे. हरिपाठ होणार. सगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहा. आपण एवढी 7 दिवस देवाकरता द्या, मनस्थिती सुधारवण्याकरता. मनस्थिती खराब झाली ना सगळ्यांची सध्या. परिस्थिती करता आपण 12 महिने देतोय, मनस्थिती करता एवढे 7 दिवस द्या. 7 दिवस मनस्थिती करता द्या. कोणाचा उद्धार झाला असा जर प्रश्न निर्माण केला तर एका देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा येते. देवराज नावाचा ब्राह्मण. देवराज ब्राह्मणाची कथा आपण ऐकली होती मागच्याही वर्षी, पण झालं असं पहा, ती कथा सांगितल्याशिवाय याच्यामध्ये 2च महात्म्याच्या कथा आलेल्या आहेत. महात्म्य या शब्दाचा अर्थ आहे महत्त्व. महत्त्व कशाने वाढलं तर या 2 कथा सांगाव्याच लागतात. या कथा सांगितल्याशिवाय पुढे शिवपुराणाला सुरुवात होत नाहीत. एक आहे देवराज ब्राह्मणाची कथा आणि पुढची आहेत बिंदुक आणि चंचुलीची कथा. या सांगितल्याशिवाय मला पुढे जाताच येणार नाहीत. मग तो ग्रंथ आपण अधुरा सोडल्यासारखा होईल. म्हणून एक कथा आपण या ठिकाणी श्रवण करू. देवराज नावाचा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलं ना की प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं आहे. ब्राह्मणाने काय कार्य करायचं, माणसाने म्हणजे शेतकऱ्याने काय काम करायचं, व्यापाऱ्याने काय काम करायचं, नोकरीवाल्याने काय काम करायचं, असे प्रत्येकाला देवाने कामं वाटून दिलेली आहेत. प्रत्येकाला देवाने कामं वाटून दिलेली आहेत आणि ते काम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ब्राह्मणाचं कर्तव्य फक्त एकच, त्यांना फक्त कर्म करत राहायचं. पण कोणतं कर्म करत राहायचं? देवपूजा असेल, त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असेल, वास्तुशांतीची, ह्या सगळ्या जेवढ्या काही पूजा आहेत, या पूजापाठ त्या ब्राह्मणाने केला पाहिजे, हे त्यांचं कर्तव्य आहे. पण हा जो देवराज नावाचा ब्राह्मण आहेत ना, हा देवराज नावाचा ब्राह्मण अतिशय कुकर्मी म्हणजे वाईट वागणारा हा देवराज नावाचा ब्राह्मण आहे. आणि वाईट वागत असताना त्याने अनेक त्या ठिकाणी गावं वस्त्या लुटायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी त्या नगरामध्ये एक वेश्या राहते.
आणि त्या वेश्येला सुद्धा तो त्या ठिकाणी घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर बायकोने मुलाने सगळ्यांनी त्याचा त्या ठिकाणी त्याग केला. त्याग केल्यानंतर त्याला प्रतिष्ठानपूरमध्ये तो निघून गेला. प्रतिष्ठानपूरमध्ये आत्ताचं पैठणमध्ये गेला. त्या ठिकाणी आता गावातल्या लोकांनी त्याचा त्याग केला होता. पत्नीने बायकोने त्याचा त्याग केला होता. त्याग केल्यानंतर आता मात्र तो घरामध्ये राहत नाहीत. लोकांकडून त्याचं हेळण व्हायला लागलं. आणि हेळण होत असताना त्याने विचार केला की आता आपल्याकडून कोणीच नाहीत. मायबाप होते ना, त्या मायबापाला त्याने झोपेतच मारून टाकलं. झोपेतच त्याने मायबापाला मारून टाकलं. आत्ताची कालची का परवाचीच घटना आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये, नगरमध्येच वाटतं, अहिल्यानगर, आपण त्याला अहिल्यानगर म्हणतोय आता. जसं आपलं छत्रपती संभाजीनगर आहे तसं त्या अहिल्यानगर. त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आत्ताची एक घटना आहे की मुलाने आईला मारून टाकलं. घरामध्ये गोट्या म्हणजे खेळत होता. बरोबर आहे ना? आत्ता व्हॉट्सअपला बातमी फिरतेत, पहा ना. आईला मारलं. बरं, मुलगा काही लहान नाहीत ना. आईला मारलं. मारून त्या ठिकाणी घरातल्या घरात दरवाजा लावून घेतला आणि बेडवरती पलंगावरती बसून गोट्या खेळत होता. एक व्हिडिओ पहा तुम्ही, आजही बातमीला सर्च करा तुम्ही यूट्यूबला. अहमदनगर जिल्ह्यातली घटना आहे. तसा हा जो देवराज नावाचा ब्राह्मण आहे, हा देवराज या ब्राह्मणाने त्या ठिकाणी आईबापाला झोपेत मारून टाकलं. का मारून टाकलं त्याचं कारण एकच होतं की मायबापाने चांगलं सांगायला सुरुवात केली होती म्हणून. अरे ऐक ना, अरे असं वागू नको ना. अरे गावातले लोक आम्हाला नाव ठेवतायत ना. कारण काय माहिती का, ज्या वेळेला मुलगा वाईट वागत असतो त्यावेळेला त्याचं नाव जात नाही, त्यावेळेला त्याच्या आईवडिलाचं नाव जात असतं. कारण आपण सरळ म्हणत असतो ना, अरे कोणाचं आहे रे ते, कोणाचंही ते, कोणाचंही म्हटलं की दुसरे लोक नावं सांगतात. ते नाही का आमके त्यांचा हा मुलगा. आणि असं कसं आहे मग, काय जे म्हणजे लय वाईट खालचे शब्द बोलतात लोक, नाही का. म्हणजे माय बापाचं नाव जात असतं. तसा हा जो देवराज नावाचा ब्राह्मण आहे, हा देवराज नावाच्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी स्वतःच्या मायबापाचा झोपेमध्ये कत्तल केला. का तर माझे आईबाप माझ्या मार्गामध्ये त्या ठिकाणी मला आडवे येत आहेत म्हणून त्या ठिकाणी मारल्यानंतर पत्नी मुलगा या सगळ्यांनी त्याचा त्याग केला. आणि आता मात्र तो जी स्त्री होती, ज्या स्त्रीच्या पाठीमागे तो लागला होता, त्या स्त्रीने सुद्धा त्याचा त्याग केला. कारण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपल्याला कोणीही जवळ करून, एकदा पैसा संपला की मग कोणी विचारत नाही महाराज आपल्याला. मग कोणी विचारत नाही. मग देवाशिवाय कोणीच नाहीत. मग त्यावेळेला माणसाला देवाची आठवण येत असते. सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई. अपने खातिर पैसा कमाया, अपने खातिर पैसा कमाया. अपने खातिर मैल कमाया, अब ये जाकर जंगल सोया. पैसा निकल गया तो, पैसा निकल गया तो कोई ना अपना 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 दिल का साथ नहीं है कोई, दिल का साथ नहीं है कोई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई.
क्या बात. मंदिरामध्ये प्राण सोडल्यानंतर त्याला नेण्याकरता विष्णूचे दूत येत नाहीत, त्याला नेण्याकरता महादेवाचे दूत येत नाहीत, त्याला अगोदर नेण्याकरता आले ते यमाचे दूत. कारण आयुष्यभर ज्यानं पाप कर्म केलं होतं ना, मला सांगा, म्हणजे जे लोक आयुष्यभर पाप करतात, मांस खातात, दुसऱ्याचे पैसे लुबडतात, दुसऱ्याच्या स्त्रीवरती त्या ठिकाणी नजर ठेवतात, हे जे लोक आहेत ना, यांना नेण्याकरता विष्णूचे दूत येत नाहीत, महादेवाचे दूत येत नाहीत, यांना नेण्याकरता यमाचे दूत नेतात. ऐका, या यमलोकामध्ये नेल्यानंतर 28 प्रकारचे नरक सांगितले श्रीमद भागवतामध्ये. 28 प्रकारचे नरक एक प्रकारचा नाहीत, 28 प्रकारचे नरक आहेत. आणि प्रत्येक नरकामध्ये म्हणजे ज्यानं जसं पाप केलं असेल तशा पद्धतीने त्याला नरक मिळत असतो. जसं शिक्षण घेतल्यानंतर जशी पदवी मिळते ना, जसं पाप केलं तसा नरक मिळत असतो. मग त्या ठिकाणी त्याला विष्णूचे दूत नेण्याकरता येत नाहीत, पण त्याला नेण्याकरता त्या ठिकाणी शिवाचे दूत येत नाहीत, त्याला नेण्याकरता यमाचे दूत येतात. यमाच्या दूताने त्याला जवळ घेतलं आणि त्याला नेण्याकरता नेले. फास टाकला, अगोदर त्यांच्याकडे फास असतो, फास टाकला आणि फास टाकल्यानंतर त्याला ओढत नेतात. पण शिवपुराण कथा ऐकली होती आणि त्या शिवपुराण कथा ऐकण्याचा परिणाम असा झाला की त्या क्षणामध्ये त्याला घेऊन जात असताना त्या क्षणी त्याला विष्णूचे दूत नाहीत, शंकराचे दूत त्याला नेण्याकरता आले आणि दोघांचा वाद झाला, दोघांचं भांडण झालं. कोणाचं? हे म्हणायचं आमचं गिराईक आहे, ते म्हणायचे आमचे गिराईक आहे. मग याने सांगितलं तुमचे गिराईक का आहेत? तर त्याचं कारण एकच आहे. यमदूतांना उत्तर दिलं शिवदूतांनी की याने 7 दिवस याच्या जीवनात शिल्लक राहिलेल्या 7 दिवसामध्ये याने शिवपुराण ऐकलं. मला सांगा, आपल्या सगळ्यांना सुद्धा 7 दिवसामध्ये मरायचं आहे. 7 दिवसामध्ये 8वा दिवस आपल्याकडे नाही आहेत ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत या 7 दिवसामध्ये सगळ्यांना जायचंय. कोण या ठिकाणी कोण अमरपट्टा कोणी घेऊन आलंय का? कोणाला इथं थांबायचं नाही, 7 दिवसामध्ये मरायचंय. पण मरत असताना एकदा तरी माणसाने जीवनामध्ये शिवपुराण कथा ऐकली पाहिजे. नका समजू देऊ, जरी आपल्याला समजत नसेल शिवमहापुराण कथा, महाराज आम्हाला याच्यातल्या कथा काही कळत नाहीत, महाराज आम्हाला याच्यातल्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत, म्हणजे आम्हाला समजत नाहीयेत, आम्हाला हे मंडळी भजन काय म्हणतायत हे आम्हाला समजत नाहीयेत, हे जरी तुमच्या लक्षात नाही आलं ना, पण तुम्ही या धर्म मंडपामध्ये भगवान खोलेश्वराच्या या सानिध्यामध्ये जर येऊन ही कथा ऐकली ना, तर नक्कीच आपल्याला नेण्याकरता सुद्धा भगवान शंकराचे दूत आल्याशिवाय राहणार नाही. ऐकलं पाहिजे, कथा ऐकावी, कीर्तन ऐकावे. कारण काय माहिती का, कथा कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला देवाची ओळख होत असते. जर ऐका ना, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे संत मांदियाळी जर जन्माला आली नसती, मी आत्ता शिंदेफळला, कालच माझी सांगता झाली कथेची, शिंदेफळला 7 दिवस संत चरित्र सांगितलं. संत चरित्र म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, त्यानंतर तुकाराम महाराज, निळोबाराय महाराज, या सगळ्यांचे चरित्र मी त्या ठिकाणी सांगितले. बसलेल्यापैकी जेवढे आपण आहोत ना, या सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं आडनाव तुम्हाला कोणालाच माहीत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं आडनाव माहिती आहे कोणाला? सांगता येईल? ज्याला सांगता येईल ना त्यांना आपल्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जायचंय. 1 रुपया करता कोणी उभं राहणार नाही म्हणा. काय आडनाव आहे त्यांचं? कुलकर्णी आहेत ना. काय आडनाव आहे? कुलकर्णी, बरोबर आहे ना? कुलकर्णी आडनाव नाही त्यांचं. कुलकर्णी हा त्यांच्याकडे आलेला एक पद आहे. पद म्हणजे जसं पाटील, देशमुख हे जसे पद आहेत ना, पद, तसं त्या ठिकाणी त्यांना हे कुलकर्णी हे पद आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं आडनाव आहे जावळे. काय आडनाव आहे ज्ञानेश्वर महाराजांचं? आडनाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत जावळे आडनाव आहे. तुकाराम महाराजांचं आडनाव माहिती आहे तुम्हाला? जसं आपल्या चिंचोलीमध्ये पवार मंडळी जास्त आहेत, तसं घाटनांद्र्यामध्ये कोणतं आडनाव जास्त आहे? बस काय? मोरे. नामदेव महाराजांचं आडनाव माहिती आहे तुम्हाला? ते नसून माहिती. शिंपी समाजामध्ये जन्माला आलेले नामदेव महाराज माहिती नाही ना? रेळेकर आडनाव काय आहेत? रेळेकर. एकनाथ महाराजांचं आडनाव माहिती आहे तुम्हाला? त्यांचं आडनाव कुलकर्णी. असे हे संत चरित्र सुद्धा लय ऐकण्यासारखं आहेत. आपण पाहत जाऊ दररोज एक छोटीशी कथा, 5-10 मिनिटाची संत चरित्राची कथा आपण पाहत जाऊ.
आपण फक्त तुम्ही वेळेवरती आलात, जर वेळ मिळाला, टाईम पुरला तर मी तुम्हाला कथा सांगत जाईल. ज्ञानेश्वर महाराजांची तुम्ही ऐकलेली आहे, तुकाराम महाराजांची ऐका. त्यानंतर थोडीशी ज्ञानेश्वर महाराजांची तर सध्या टी व्हीला तर आपण रात्रीची पाहतच आहोत. एकनाथ महाराजांची, नामदेव महाराजांची, सगळ्यांनी थोडं का होईना 5-10 मिनिटाचं चरित्र आपण शेवट पाहत जाऊ कथा संपल्यानंतर. हे चरित्र ऐकत असताना त्या ठिकाणी त्याला नेण्याकरता भगवान शिवजींचे दूत आले. शिवजींच्या दूताचं आणि त्या यमदूतांचं भांडण झालं. त्याला नेण्याकरता घेऊन गेले, कैलासामध्ये घेऊन गेले. त्याला योग्य गती प्राप्त झाली. आयुष्यभर पाप कर्म केलं होतं, पण शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी त्याने फक्त एकच ऐकलं, भगवान शंकराचं, भगवान भोलेनाथाचं शिव महापुराण ऐकलं. आणि ऐकल्यानंतर त्याला नेण्याकरता शंकराचे दूत आले, कैलासाची प्राप्ती त्याला झाली. मग आता ऐका ना, ऐका, आपण मेल्यानंतर कैलासवासी लिहिण्यापेक्षा, मेल्यानंतर वैकुंठवासी लिहिण्यापेक्षा, मेल्यानंतर स्वर्गवासी लिहिण्यापेक्षा मरण्याच्या अगोदर एकदा कैलासामध्ये जाऊन या. ते कैलास म्हणजे हा धर्ममंडप आहे, धर्ममंडप. या मंडपामध्ये येऊन बसा आणि भगवान शंकराचं कैलासाच्या वातावरणामध्ये भगवान शंकराची शिव महापुराण कथा ऐका. अनेक कथा मी तुम्हाला आता सांगणार आहेत, पण उद्याच्या सत्रामध्ये आज थोडीशी वेळ झाली, उशीर झाला. उद्या बरोबर आपण 1ला कथा चालू करू. 1ला कथा चालू करू. सगळ्यांनी नियमाचं पालन करायचंय. सगळ्या गोष्टी या ठिकाणी योग्य पद्धतीने होतील. सगळं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. प्रसादही मिळणार आहेत, कथाही मिळणार आहेत, पावली टाकायलाही मिळणार आहेत. कारण माणसाचा पण त्या तोला मोलाचे आणलेले आहेत. माणसाचा पण त्या तोला मोलाचे आणलेले आहेत. असो, आता या ठिकाणी एक भजन होईल. भजन झाल्यानंतर आरती होईल आणि आरती झाली की आपण प्रसादाला या ठिकाणी बसून घ्यायचंय. भजन घ्यायचं ना, राहा मग उभे. आता आपलं ते ठरलेलंच आहे.